राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाअग्री एआय धोरण 2025-2029 अर्थात महाअग्री एआय या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बांधावर शेतकऱ्यांसोबत राबण्यासाठी आता एआय गडी सज्ज होत आहे. कीड व्यवस्थापनासह वादळ पावसाचे सोप्या भाषेतून इशारे, माल कुठे विकावा, खत आणि पाण्याच्या वापरात सूचना देऊन हा गडी खर्चात कपात करून नफ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मोलाचे सल्ले देणार आहे. त्याच्या अचूक सल्ल्यामुळे नुकसान कमी होईल, उत्पन्न वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे. एआय चॅटबॉट्स व व्हॉइस असिस्टंटमुळे शेतकऱ्यांना मराठीतून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. सोप्या भाषेतील माहितीमुळे चुकीचे निर्णय टळतील, उत्पादन सुधारणा होईल. पिकांची निवड, हवामान अंदाज, कीड, रोग नियंत्रण, बाजारभाव याबाबत अचूक सल्ला वेळेवर मिळेल. वेळीच आणि अचूक सल्ला मिळाल्यामुळे नुकसान टळेल, बाजारभाव लक्षात येईल, नफा वाढेल. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी सिम्युलेशन टूल्स विकसित केली जातील. पेरणीपूर्वीच संभाव्य जोखीम, खर्च, उत्पादनांचा अंदाज व पर्यायी पद्धती समजतील. शेतापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे, शेती पद्धती, प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे डिजिटल आणि जिओ टॅग केलेली नोंदवही याद्वारे तयार होईल. खरेदी करणाऱ्या मोबाईलवरच तुमच्या पिकाचा इतिहास दिसेल आणि दरही चांगला मिळेल. तंत्रज्ञानामुळे शेतकरी, उत्पादक संस्था, निर्यातदार, पॅक हाऊसेस यांना एकत्र जोडले जाईल. गुणवत्ता प्रमाणपत्र व आंतरराष्ट्रीय मानांकनांचे पालन यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर, निर्यात विश्वासार्हता आणि जागतिक बाजारात स्वीकारार्हता मिळेल. एआयचा शेतकरी केंद्रित वापर करण्यास स्टार्टअप्स, खाजगी कंपन्या, कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, खाजगी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था आदींनी चालना मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना राबविता येतील. ॲग्रीस्टॅक, महाॲग्रीस्टेक, महावेद, कॉपसॅप, ॲग्मार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महाडीबीटी हे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होईल. पहिल्या 3 वर्षांसाठी 500 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुढील 5 वर्षात धोरणांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील.